लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची घोषणा केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी केली आणि हा कार्यक्रम अवघ्या देशभरात चांगल्या स्वरूपात सुरू आहे। मात्र महाराष्ट्रात या कार्यक्रमाचे 3-13 वाजलेले आहेत, कारण ज्या आरोग्य पथकांच्या माध्यमातून लहान मुलांची तपासणी केली जाते त्या आरोग्य पथकासाठी आवश्यक असलेली वाहनच गेल्या 8 महिन्यांपासून राज्यातल्या आरोग्य विभागाला मिळालेली नाहीये। आणि याची कारणं नेमकी काय आहेत आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। देशभरातील बालकांचं आरोग्य नीट राहावं यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवला जातो। हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी राज्याच्या आरोग्य विभागावर आहे। मोबाईल व्हॅन म्हणजेच फिरत्या आरोग्य वाहनांच्या माध्यमातून गावोगावी फिरून लहान मुलांची आरोग्य तपासणी केली जाते। कुपोषण आणि साथ रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत केलेली बालकांची आरोग्य तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते। असं असतानाही गेल्या 5 वर्षांपासून राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने वाहनांच्या खरेदीची टेंडर प्रक्रियाच राबवण्यात आली नव्हती। ही बाब लक्षात घेत अखेर 8 महिन्यांपूर्वी तब्बल 1213 वाहनांच्या खरेदीची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली। पण टेंडर मिळालेल्या कंपनीने गेल्या 8 महिन्यांपासून वाहनांचा पुरवठाच न केल्याने राज्यभरात आरोग्य तपासणी मोहीम ठप्प आहे। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यात 1213 वैद्यकीय पथकं कार्यरत आहेत। या वैद्यकीय पथकांसाठी 1213 वाहनं भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाने टेंडर प्रक्रिया राबवली। नाशिक स्थित महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीसोबत 30 डिसेंबर 2024 रोजी 1213 वाहनं भाडे तत्वावर घेण्यासाठीचा निविदा करार करण्यात आला। कराराच्या अटींनुसार कंपनीला कार्यादेश मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत किमान 98% वाहनांचा पुरवठा करणं बंधनकारक होतं। पण कंपनीने 1 जुलै 2025 रोजी एक पत्र पाठवून वाहनांचा पुरवठा करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ मागितली। पण निविदेतील अटी शर्ती शिथिल करणं योग्य नसल्याने ही निविदा रद्द करण्याचे आदेश आरोग्य सेवा आयुक्तालयाने दिले। विशेष म्हणजे हा करार रद्द करताना अटी व शर्तींचा भंग झाल्याचं स्पष्टपणे आदेशात नमूद करण्यात आलंय। मुळात असं आहे की आरबीएसके साठी ज्या पद्धतीच्या वाहन पुरवठ्यासाठीचं टेंडर काढलं होतं त्या टेंडरमध्ये मूळ टेंडर क्लॉज जो होता तो कंप्लाय होत नव्हता। खरं तर फेंडरनी ज्या पद्धतीनं टेंडर क्लॉज पूर्ण करायला पाहिजे तो जर केला नाही तर नॅचरलीच ते रद्द होणार होतं। त्यांचा आग्रह होता की ते तरी सुद्धा ते आम्हाला ती अट शिथिल करून द्यावं। टेंडरची मूळ अटच शिथिल करणे हे अपेक्षित नसल्यामुळे डिपार्टमेंटने त्याला रद्द केलेलं आहे। इतकंच झालं। आता प्रक्रिया नवीन होईल आणि ज्या पद्धतीनं तात्काळ सुरू करायला पाहिजे ते आपण करतो। पण या संबंधित ठेकेदारावर काय कारवाईचे किंवा काय चौकशीचे आदेश वगैरे करणार आहे? या संदर्भात जी काही उशीर झाला त्या सगळ्याबद्दलची चौकशी आणि कारवाई सुद्धा आपण करणार आहोत। आता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत लहान मुलांची आरोग्य तपासणी बाधित होऊ नये यासाठी जिल्हा स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात विहित दराने वाहनं भाड्याने उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पण अटी शर्तींचा भंग करूनही कंपनीला काळ्या यादीत न टाकल्यानं ठेकेदाराला पाठीशी घालणारे आरोग्य विभागाच्या झारीतले शुक्राचार्य कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। शिवाय आरोग्य मंत्र्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवालही विचारला जातोय। कोल्हापूरहून विशाल पुजारीसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।